श्री स्वामी समर्थ मंडळी, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज मस्त प्रकारे आपण तोंडात टाकताच विरघळणारी आणि अगदी कुरकुरीत अशी खारी बनवणार आहोत. तर ती कशा पद्धतीने, तर अगदी सोपी पद्धत मी वापरलेली आहे. आणि अगदी म्हणजे दुकानामध्ये ज्याप्रमाणे खारी मिळते त्याचप्रमाणे घरी देखील अशा खारी बनवू शकतो. तर ते पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथे मी घेतलेला आहे 2 वाटी इतका मैदा आणि तो चाळून घेतलेला आहे मी. म्हणजे त्याच्यामध्ये ना अशी कधी-कधी किडे वगैरे असतात आणि त्या हवा भरलेली असते पाकीटमध्ये. त्यामुळे ना मैदा नेहमी चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर त्यातले हे जे असते ते सर्व निघून जाईल आणि मस्त थोडंसं ओवा क्रश करून टाकायचं आहे या पद्धतीने. आणि ओवा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे चवीपुरतं. आणि पुन्हा तेल टाकून व्यवस्थित ते आपल्याला पूर्ण पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे तेल. जसं आपण म्हणजे शंकरपाळी बनवताना तेलाचं मोहन वापरतो त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व पिठाला हे तेलाचं मोहन चोळून घ्यायचं. तर रूम टेम्परेचरवरच हे तेल असावं. या पद्धतीने पूर्ण असं आपल्याला ते त्याला लावून घ्यायचं आहे. तर अतिशय सुंदर आणि मस्त खारी घरीच बनते. आपण बाहेरून खारी आणण्यापेक्षा घरी जर या पद्धतीची खारी बनवली तर किती छान लागते. मुलं देखील आवडीने खातात. अशी एकदम मस्त आणि कुरकुरीत खारी बनते. या पद्धतीने पीठ भिजून झाले ते 15 ते 20 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे. म्हणजे ते पीठ चांगले मुरलं जातं व्यवस्थित. आणि मग 15 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला म्हणजे तुम्हाला होईल तितकं शक्य जास्त वेळ ठेवू शकता तुम्ही. पण तो शक्यतो वेळ नसेल तर 15 मिनिटं जरी ठेवलं तरी चालणार आहे. त्यानंतर पुन्हा मी एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे इतका मैदा घेतला आहे आणि तेवढंच प्रमाणामध्ये 1 ते 2 चमचे इतकं आपल्याला तूप घ्यायचे टाकून. गावठी तूप वापरलेलं आहे मी इथे. तर तुम्ही डालडा तूप देखील वापरू शकता, परंतु गावठी तूप हे पौष्टिक असतं त्यामुळे ते वापरलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे मस्त प्रकारे मी आता त्याचे गोळे बनवून घेते पिठाचे आणि त्यानंतर ते आपल्याला पोळीच्या आकारामध्ये होईल तितके शक्य ते पातळ लाटायचे. म्हणजे जितके तुम्ही पातळ पोळी लाटाल ना तितके मस्त प्रकारे तुमची खारी फुलल्या जाते. त्यामुळे शक्य होईल तितकंच ते आपल्याला पातळ लाटायचं. तर पोळपाटावरती बराच म्हणजे मेहनत घ्यावी लागते लाटायला. तुम्ही इथे म्हणजे कडप्यावर देखील किचनच्या कडप्यावर लाटू शकता. परंतु कसं आहे, आपण कडप्यावर काही करतो आणि कडपा खराब पण नसतो. त्यामुळे मी इथे पोळपाटाचाच वापर केलेला आहे. तर मैत्रिणींनो, माझ्याकडे ना काही म्हणजे मोबाईल ठेवायला स्टँड नसल्यामुळे जरा मोबाईल हलतो आहे. त्यामुळे जरा व्हिडिओ थोडंसं खालीवर होतं, तर ते जरा समजून घ्या. तर आता सगळीकडं काठाच्या साईडने वगैरे सगळीकडे मी ही चपाती व्यवस्थित लाटून घेते. जाड बारीक अशी राहते. लाटायला जरा मेहनत लागतेच, परंतु अशी मेहनत घेतल्यानंतरच ते खारी पण छान होते ना. आणि बघा या पद्धतीने पूर्ण अशा मी सर्व प्रकारे 4 ते 5 इथे चपात्या लाटून घेतलेल्या आहे. बऱ्याच प्रकारे म्हणजे पूर्ण पातळ झालेली आहे. आणि त्यानंतर आपण हे जे ते मैद्याचं मिश्रण केलेलं आहे ते लावून घेते. आणि मग पूड तयार होतात मस्त प्रकारे खारीला. अशा पद्धतीने लावल्यानंतर तसे एकावर एक मी अशा 5 चपात्या यावर ठेवून घेते. तर ओवा पण बघा किती छान चपातीवर दिसतोय. अशा पद्धतीने मस्त ओव्याची चव तर छान लागतेच, पण दिसतो पण मस्त याच्यावरती. तर अगदी बाजारात ज्या पद्धतीने खारी मिळते त्या पद्धतीनेच घरी देखील खारी बनते ही. अशा पद्धतीने बनवल्यानंतर कोणी बेक पण करता येते. म्हणजे आपल्याला ओव्हनमध्ये पण बेक करता येऊ शकते किंवा कढईमध्ये आपण मीठ वगैरे टाकून पण बेक करू शकतो. परंतु मी ही तळून घेणार आहे आज, कारण सगळ्यांकडेच ओव्हन तर नसतं. माझ्याकडे ओव्हन पण आहे, पण मी ओव्हनचा वापर न करता अशा पद्धतीने तळून दाखवणार आहे तुम्हाला आज. ते बघा साईडने पूर्णपणे म्हणजे कडेला जाईपर्यंत अशा सारख्या प्रमाणामध्ये पोळ्या लाटून घेतल्यानंतर सगळ्या व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्यावर एकावर एक. नंतर एका साईडने दोन्ही साईडने असं मध्ये ते दाबून घ्यायचे आहे. पोळीचे जे कड आहे ते अशा पद्धतीने मध्ये दाबायचे.
अशा पद्धतीने हे दाबल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडं ते लाटून घ्यायचं आहे. तर जेवढं पातळ लाटलं तेवढं पुढं पण छान येतात. तर पुन्हा अशा पद्धतीने मी पूर्ण लाटून घेतलेले. आणि आता चाकूच्या किंवा कटरच्या साहाय्याने ह्या पद्धतीने पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. तर हे बघा असं मस्त असं कट करून घेते. हे बघा मस्त आपल्या इथे खाली तयार झालेली. फक्त आता ती तळायची. तर मी इकडे तेल आहे ना मस्त तापत ठेवलेलंच होतं. आणि आता ते तापल्यानंतर पुन्हा आपल्याला बारीक गॅसवरतीच हे तळायचे. कारण जितकं तुम्ही बारीक गॅसवरती फक्त आधी तेल सुरुवातीला कडक होऊन द्यायचं आहे. कडक तापल्यानंतर मग बारीक गॅस करायचा आहे. म्हणजे बारीक गॅसवरती नाही खाली जळत पण नाही आणि ना मस्त तिला पोळी सुटतात. नाही तर मग मोठा गॅस केल्यानंतर काय होईल की खारी ना साईडनीच फक्त साईडनीच तळल्या जाईल आणि लाल होईल आणि मध्ये कच्चीच राहील. त्यामुळे बारीक गॅसवरती तळायची. एक साईडनी 5 मिनटं तशीच ठेवायची. टाकल्यानंतर मग ती पलटवायची. मग दुसऱ्या साईडने तळायची. तर अशा पद्धतीने तळल्यानंतर अगदी बाजारामध्ये जशी खारी बनते त्याच पद्धतीची आपली घरी पण खारी तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा. हे बघा किती सुंदर आणि मस्त कलर पण आलेला आहे आणि खारी पण पूर्ण व्यवस्थित प्रकारे तळल्या गेलेली आहे. पुढं पण किती छान आले बघा आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे. तर हे बघा मस्त असे ते हातावरती ठेवल्यानंतर दाबल्यानंतर इतक्यात तुटते पण आहे. अशी पूर्णपणे जेव्हा खारी चुरगळल्या जाते तेव्हा समजायचं की आपली खारी मस्त तयार झालेली आहे. तर या सर्वांनी चहासोबत खारीचा आस्वाद घ्यायला आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. थँक्यू सर्वांना.